अतिशय सुंदर 100% नैसर्गिक प्लॉट. हेच वैशिष्ट्य आहे नैसर्गिक शेतीचे. विविध पिकांचं जंगल तयार करणे, एक सहजीवन तयार करणे आणि एकमेकाच्या सहाय्याने पिकं वाढू देणे. त्याच्यात आपली भूमिका, आपला हस्तक्षेप फारच कमी असावा. कडधान्याने संपूर्ण जमीन झाकलेली आहे. उडीद तयार होतोय, मटकी, चवळी, तीळ असे सर्वसाधारण पिके आहेत. 6 जून रोजी याची पेरणी करण्यात आली. पावसाचं आगमन होईस्तोवर 5-6 पाणी याला दिले. त्यानंतर कोळपणी, 2 वेळेस निंदणी एवढीच कामं केली. बाकी सगळ्या नैसर्ग नियमानुसार ही खुरटी चवळी आहे. ही गावरान मटकी संपूर्ण जमिनीवर सजीव आच्छादन आहे आणि आच्छादनाखाली भरपूर विविध किडी, गांडूळ यांचं जबरदस्त वास्तव्य आहे. पशु पक्षी यांच्यामार्फत आड्या किड्यांचं नियंत्रण होतं. विविध मित्र किडीद्वारे कीटकांचं नियंत्रण होतं. त्यामुळे आपल्याला त्याच्यावर वेळ, पैसा, खर्च वाया घालण्याची आवश्यकता नाही. अशा विविध किडी आहेत. चवळी, खुरटी चवळी असं हे आमचं नैसर्गिक शेतीचं मिश्र असं सहजीव जंगल. तिथून आम्ही 100% नैसर्गिक पद्धतीने उत्पादन घेत आहोत. भरपूर उत्पन्न देते ही तीळ. गावरान गोपी गजरा तीळ आहे, सफेद रंगाची आहे, रोग कीड प्रतिकारक्षम आहे, एकदम मस्त उत्पन्न येते. ही 7 पाणी ज्वारी आहे, ऐसपुरी. अतिशय खाण्यासाठी गोड आणि चविष्ट लागते. चारा भरपूर निघतो, उंच वाढते, त्यामुळे चारा पण चांगला येतो. अशी हिची वैशिष्ट्य. अशा पद्धतीनं हा आमचा कापसाचा मिश्र प्लॉट आहे. नॅचरल, कमी मेहनत, कमी खर्च आणि निसर्ग नियमाने हे उत्पादन घेतलं जात आहे. विविधता निर्माण करून कडधान्याचा बायोमास इथंच आम्ही टाकतो. त्यामुळे पुढच्या पिकासाठी ही जमीन पुन्हा समृद्ध होते. गावरान बाजरी आहे, अतिशय सुंदर आहे. 10-12 फुटीची हाईट असते. चारा पण भरपूर येतो, उत्पादन पण भरपूर येते आणि चवीला अतिशय गोड लागते. पाहू शकता तिची हाईट. नैसर्गिक शेती हीच अशा पद्धतीनं विविधता निर्माण करून निसर्ग तत्वाने करणे म्हणजे ते यशस्वी होते. मनीष पाटील, धन्यवाद.